भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे रविवारी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत उपस्थित सर्व प्रमुख नेत्यांनी एकमताने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत पक्षाची एकजूट आणि ताकद दाखवून दिली। या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 23 तर मित्र पक्षाने 1 जागा जिंकून महायुतीने एकूण 24 जागांवर विजय मिळवला आहे। जरी बहुमताचा आकडा गाठलेला नसला तरी काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। त्यातच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड होत असताना भाजप मात्र शिस्तबद्ध आणि एकसंघपणे पुढे जात असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले। रविवारी झालेल्या या बैठकीला निवडून आलेले सर्व 24 नगरसेवक उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढवण्यात आले। बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांनी स्पष्ट केले की सर्व नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागातील विकास कामे पूर्ण क्षमतेने आणि समर्पित भावनेतून पार पाडतील। पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक सातत्याने कार्यरत राहतील। यावेळी नेत्यांनी एकत्रितपणे सांगितले की भाजपचा प्रत्येक नगरसेवक हा केवळ प्रतिनिधी नसून जनतेचा सेवक आहे। पक्ष, संघटना, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप एकसंघपणे काम करणार आहे। शहराला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे। या बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी महापालिका राजकारणात भाजपची भूमिका अधिक आक्रमक, निर्णायक आणि प्रभावी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत।